मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। जहां नहीं चैना वहां नहीं रहना। भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत। बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार। पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी। भुजबळांची प्रतिक्रिया, मी खेळणं का तुमच्या हातातलं? भुजबळांचा संतप्त सवाल। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। छगन भुजबळांची नाराजी टोकाला। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय। नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहूनही मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार? मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचं पथक 2 दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून सीआयडी अधिकाऱ्यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट। बीडच्या परळीतील व्यापारी अमोल डुबे अपहरण प्रकरणी पोलिसांची कारवाई। 5 आरोपींना अटक। 2 चारचाकी गाड्यांसह 1 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। एक देश एक निवडणूक विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार। दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल मांडणार विधेयक। भाजपकडून खासदारांना व्हीप जारी।